विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजच्या या तिसऱ्या व्याख्यानात दोन चलातील रेषीय समीकरणे या तिसऱ्या व्याख्यानात आपण दोन चलातील दोन समीकरणे एक सामायिक समीकरण पद्धतीने कशी सोडवायची ते बघणार आहोत. मागील दोन व्हिडिओमध्ये आपण ती समीकरणे कशी सोडायची वेगवेगळ्या पद्धतीने बघितले. आजच्या पद्धतीमध्ये आपण निश्चयक वापरून ही समीकरणे कशी सोडवायची ते बघूया. त्यासाठी प्रथम निश्चयक म्हणजे काय ते समजून घेऊया. ए, बी, सी, डी या चार संख्या असतील तर त्या चार संख्या दोन आडव्या लाईन आणि दोन उभ्या लाईन अशा 2x2च्या स्वरूपात मांडणी केली ए, बी, सी, डी तर त्याला आपण निश्चयक म्हणतो आणि या निश्चयकाची कोटी 2 असते. या निश्चयकामध्ये ए, बी पहिला रो म्हणतात आणि सी, डी हा दुसरा रो, दुसरी आडवी ओळ, याला दुसरा रो म्हणायचा. म्हणजे वरतून खाली आपण नंबर देतोय. पहिली आडवी ओळ ए बी आणि दुसरा रो म्हणजे दुसरी आडवी ओळ सी डी. या निश्चयकामध्ये किंवा या डिटर्मिनंटमध्ये दोन स्तंभ आहेत. पहिला उभा स्तंभ आहे ए सी आणि दुसरा स्तंभ आहे बी डी. म्हणजे ए बी सी डी या निश्चयकामध्ये दोन रो, पहिला ए बी दुसरा सी डी आणि दोन कॉलम, पहिला उभा कॉलम ए सी आणि दुसरा बी डी. याची कोटी 2 आहे कारण यात दोन आडव्या ओळी आहेत आणि दोन उभे स्तंभ आहेत. या निश्चयकाची कोटी 2 आहे कारण यात दोन आडव्या ओळी आणि दोन उभे स्तंभ आहेत. निश्चयक ही एक संख्या असते. जरी आपण अशा पद्धतीने त्याची मांडणी केलेली असली, ए बी सी डी अशा पद्धतीने त्याची मांडणी केलेली असेल तरी त्याची एक किंमत असते. ती किंमत आपण तिरकस गुणाकार करून काढतो. ए डी आणि बी सी यांची वजाबाकी करायची. ए डी मायनस बी सी अशी या निश्चयकाची किंमत असते. तिरकस गुणाकारांची वजाबाकी. निश्चयक साधारणतः इंग्रजी कॅपिटल अक्षराने दाखवला जातो. उदाहरणार्थ ए, बी, सी, डी एक्सेट्रा या पद्धतीने तो आपण दाखवतो. आता आपण समीकरण सोडवूया. त्याआधी निश्चयकाच्या किमती काढूया. निश्चयक ए 5, 3, 7, 9 5, 3, 7, 9 याची किंमत कशी काढता येईल तर तिरकस गुणाकार पहिला 5 × 9 5 × 9 वजा 7 × 3 तिरकस गुणाकार केले 2, 5 आणि 9चा गुणाकार केला, 7 आणि 3चा गुणाकार केला आणि त्यांची वजाबाकी केली. 5 × 9 वजा 7 × 3 बरोबर 45 वजा 21 बरोबर 24. दुसरं निश्चयक n -8 -3 2 4 इथे तिरकस गुणाकार -8 आणि 4चा गुणाकार करू 2 and -3चा. तर -8 -4चा गुणाकार -32 आणि -2 आणि -3चा गुणाकार +6 म्हणजे -32 + 6 = -26. निश्चयक ए 2√3 9 2 3√3 याच्यात तिरकस गुणाकार करताना 2√3 गुणिले 3√3 याची किंमत येते 18. 2√3 × 3√3 18 आणि 2 × 9 यांचा प्रॉडक्ट -18. 18 - 18 = 0 म्हणून ए या निश्चयकाची किंमत 0 झाली. पुन्हा आपण काही निश्चयकाच्या किमती काढूया. निश्चयक 5 3 -7 0 याच्यात किंमत काढताना 5 आणि 0 तिरकस गुणाकार आणि -7 आणि 3 यांचा तिरकस गुणाकाराची वजाबाकी म्हणजे 5 × 0 -7 × 3 इट इज नथिंग बट 0 + 21 ती किंमत येते 21. पुढचा निश्चयक -1724 याची किंमत काढताना तिरकस गुणाकार 1 आणि 4चा आणि 2 आणि 7चा आणि त्यांची वजाबाकी ती येते -1 × 4 -2 × 7 त्याची किंमत येते -4 -14 -4 आणि -14 यांची बेरीज -18 होते. पुढचा निश्चयक 7/3 5/3 3/2 1/2 त्याची किंमत काढताना तिरकस गुणाकार 7/3 आणि 1/2चा -3/2 आणि 5/3चा गुणाकार तिरकस संख्याचे गुणाकार करायचे. पहिला गुणाकार येतो 7/6 दुसरा गुणाकार येईल 15/6 म्हणून किंमत येईल 7/6 -15/6 = -8/6. याला संक्षिप्त रूप देण्यासाठी आपण अंशस्थानी छेदस्थानी दोघा ठिकाणी 2 ने भागलं तर उत्तर येतं -4/3. आता निश्चयकांच्या साहाय्याने जर आपण समीकरण सोडवले तर त्याला
डिटर्मिनंट मेथड असे म्हणतात. निश्चयक वापरून एक सामायिक समीकरण आपण सोडवली तर त्याला डिटर्मिनंट पद्धत म्हणतात. ही पद्धतीने समीकरणं सहज सोडवता येतात, सोपी होतात आणि लवकर सोडवता येतात. आता स्विच गणितज्ञ गॅब्रियल क्रेमर यांनी ही पद्धत प्रथम शोधून काढली. म्हणून या पद्धतीला क्रेमर्स पद्धती असे म्हणतात. ही पद्धत वापरण्यासाठी समीकरण आपल्याला काही स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये लिहावे लागतात. त्याच्यामध्ये समीकरणांमधील चलांचा क्रम निश्चित ठेवावा लागतो. उदाहरणार्थ पहिल्यांदा x असेल तर दुसऱ्या समीकरणामध्ये सुद्धा पहिल्यांदा x हे पदच लिहिलं, नंतर y ची पदं लिहिली आणि समीकरणाच्या उजव्या बाजूला स्थिर पदं आपण लिहिली. म्हणजेच उदाहरण लिहिताना आपला a1x + b1y = c1 आणि a2x + b2y = c2 अशा या फॉर्ममध्ये लिहावे लागतात. आता ही समीकरणं आपण घेतलीत. a1x + b1y = c1, a2x + b2y = c2 ही दोन समीकरणं घेतली. तर आता हे समीकरण आपल्याला सोडवायची झाली तर आपण या समीकरणामध्ये काय x, y हे चल आहेत. a1, b1, c1, a2, b2, c2 या वास्तव संख्या आहेत आणि त्या वास्तव संख्या अशा आहेत की ज्याच्यामध्ये a1, b2 - a2, b1 0 नाही आहेत. म्हणजे ही जर आपण x, y चे कोएफिशियंट्स तिरकस गुणाकार केला त्यांचा तर ती 0 नाहीत. त्यांची वजाबाकी 0 नाही आहे. a1, b2 - a2, b1 हे 0 नाही. 0 तर संख्या आली पाहिजे ती. ही जर 0त राहिली तर आपल्याला ही पद्धत वापरता येत नाही. आता हे उदाहरण जर सोडवायचं झालं तर आपल्याला कोणत्यातरी एका पदाचं निरसन करावं लागेल. एक पद आपल्याला काढून टाकावं लागेल. तर त्यासाठी आपण काय करूया, y पदाचा लोप करूया आपण. या y पदाचा लोप करण्यासाठी आपल्याला y चे सहगुणक सारखे करावे लागतील. पहिल्या समीकरणामध्ये y चा सहगुणक b1 आहे. दुसऱ्या समीकरणामध्ये y चा सहगुणक b2 आहे. जर आपल्याला सारखे करायचे झाले तर पहिल्या समीकरणाला आपल्याला b2 ने गुणावं लागेल. म्हणून आपण समीकरण 1 ला b2 ने गुणलं तर आपल्याला समीकरण मिळतं a1 b2x + b1 b2y = b2 c1. तसं आपल्याला समीकरण 2 ला b1 ने गुणावं लागेल. जर समीकरण 2 ला b1 ने गुणलं तर आपल्याला समीकरण मिळतं b1 a2x + b1 b2y = b1 c2. आता आपण समीकरण 4 मधून जर समीकरण 3 वजा केलं तर आपल्याला मिळतं a1 b2 - b1 a2 x = b2 c1 b1 c2. समीकरण 3 आणि 4 मध्ये आपण वजाबाकी केली तर आपल्याला मिळालं a1 b2 - b1 a2 x = b2 c1 - b1 c2 आणि म्हणून आपल्या x ची किंमत मिळते b2 c1 - b1 c2 / a1 b2 - b1 a2 ही आपली x ची किंमत झाली. असं आपल्याला y ची किंमत काढायची असेल तर आपल्याला x च्या पदांचा लोप करावा लागेल. x ची पद आपल्याला काढून टाकायची असतील तर x च्या पदांचा सहगुणक आपल्याला सारखे करावे लागतील. म्हणून आपण समीकरण 1 ला a2 ने गुणूया. समीकरण मिळेल a1 a2x + b1 a2y = c1 a2. समीकरण 2 ला a1 ने गुणलं तर समीकरण मिळेल a1 a2x + a1 b2y = a1 c2 आणि आपण समीकरण 6 आणि 7 ची जर वजाबाकी केली तर आपल्याला मिळते b1 a2 - a1 b2y = c1 a2 - a1 c2. त्यावरून आपल्याला y ची किंमत मिळते c1 a2 - a1 c2 / b1 a2 - a1 b2. y चा कोएफिशियंट जो आहे y चा सहगुणक आहे त्याचं आपण पक्षांतर केलं. तर आपल्याला y ची किंमत मिळते c1 a2 - a1 c2 / b1 a2 - a1 b2. या दोन्ही पदामधून आपण मायनस साइन कॉमन काढलं न्यूमरेटर डिनॉमिनेटरमधून. अंश आणि छेदस्थानातून मायनस साइन कॉमन काढलं तर y ची किंमत आपल्याला मिळते a1 c2. y ची किंमत मिळते a1 c2 - c1 a2 / a1 b2 - b1 a2. म्हणून y बरोबर a1 c2 - c1 a2 / a1 b2 - b1 a2. इथे जर आपण बघितलं तर अंशस्थानी असलेली संख्या जी आहे ती एका निश्चयकाची किंमत आहे. a1 c2 - c1 a2 ही किंमत आपण निश्चयक a1 c1 a2 c2 अशी लिहू शकतो. कारण या निश्चयकाची किंमत ही येते. आणि छेदस्थानची संख्या जी आहे ती एका निश्चयकाची किंमत आहे a1 b1 a2 b2. अशा पद्धतीने आपल्याला किमती निश्चयकाच्या स्वरूपात लिहिता येतात. आता आपण जर 3 निश्चयक ठरवले,
समजा निश्चयक डी ची किंमत आपण A1 B1 A2 B2 घेतली, म्हणजे कोएफिशियंट ऑफ एक्स आणि कोएफिशियंट ऑफ वाय, एक्स आणि वाय यांच्या सहगुणकांचा जर आपण निश्चयक तयार केला डी, आणि dx हा निश्चय करताना एक्सचे जे सहगुणक आहे म्हणजे पहिला स्तंभ, त्याच्या जागी आपण जर C1 C2 टाकले, कॉन्स्टंट टर्म स्थिर संख्या टाकल्या, तर dx मिळतो आपल्याला C1 B1 C2 B2. आणि dy निश्चय करण्यासाठी जर आपण d या निश्चय घातल्या, दुसऱ्या स्तंभाच्या म्हणजे वायच्या सहगुणकांचे आदलाबदल C1 C2 बरोबर केली, तर dy निश्चयक मिळतो A1 C1 A2 C2. तर आपल्याला क्रॅमर्स रूल प्रमाणे x ची किंमत dx बाय d येते आणि y ची किंमत dy बाय d येते. म्हणून जर समीकरण सोडवायची असतील तर आपण जी समीकरण आहेत ती स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहून घेतो. x चे सहगुणक पहिल्यांदा, नंतर y चे सहगुणक आणि समीकरणाच्या उजव्या बाजूला स्थिर संख्या. अशाच फॉर्ममध्ये इक्वेशन लिहिले की आपल्याला x बरोबर dx भागिले d आणि y बरोबर dy भागिले d या पद्धतीने समीकरणाची किंमत मिळते. आता इथे d मध्ये स्थिर संख्यांचा स्तंभ नाहीये, तो वगळलेला आहे. d मध्ये काय आहे? x आणि y चे सहगुणक. dx मध्ये A1 A2 ऐवजी आपण काय टाकला? C1 C2. म्हणजे x च्या सहगुणकाचा जो स्तंभ होता तो आपण स्थिर स्वरांच्या स्तंभाने बदलला आहे. आणि dy मध्ये B1 B2 ऐवजी आपण C1 C2 टाकलं. म्हणजे dy तयार करताना काय केलं? d मधला जे y च्या सहगुणकाचा स्तंभ होता B1 B2, तो स्तंभ आपण स्थिर संख्यांचा स्तंभ म्हणजे C1 C2 ने बदलला आहे. तर अशा पद्धतीने आपण d dx dy तयार केलेत. आणि ते तयार केल्यानंतर आपण x बरोबर dx भागिले d आणि y बरोबर dy भागिले d हे वापरून आपण समीकरणाची उकल सहजपणे काढू शकतो. आपण एक समीकरण बघू. खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. 5x + 3y = -11, 2x + 4y = -10. स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आपण नंबर देऊन घेऊया. 1 आणि 2 नंबर दिले आपण समीकरणाला. आता आपल्याला d लिहायचा आहे. d लिहिताना काय करायचं? पहिल्या कॉलमला x चे कोएफिशियंट लिहून घ्यायचे 5 2 आणि दुसऱ्या कॉलमला y चे कोएफिशियंट 3 4 लिहून घेतले. म्हणजे निश्चय काय झाला आपला? d = 5 3 2 4. याची किंमत काढून घेऊ. तिरकस गुणाकार करावा लागेल. 5 आणि 4 चा गुणाकार आणि 2 आणि 3 चा गुणाकार आणि त्यांची वजाबाकी. 5 × 4 - 2 × 3 तर किती आला? 20 - 6 14 14. dx काढायचा आपला. dx काढता आपल्याला काय करायचं? पहिला स्तंभ जो 5 2 तो स्थिर संख्या म्हणजे -11 -10 याने रिप्लेस करायचा, याने बदलायचा आहे. म्हणजे 5 2 च्या जागी आपल्याला -11 -10 टाकायचे आहे. dx मिळाला. आता याची किंमत काढूया. तिरकस गुणाकार -11 आणि 4 चा आणि -10 आणि 3 चा आणि त्यांचं सबट्रॅक्शन. -11 × 4 -10 × 3 = -44 + 30 = -14. dy काढायचा. dy काढायला काय करायचं आपण? d मधील दुसरा स्तंभ जो y च्या कोएफिशियंटचा, त्या स्तंभाच्या जागी कॉन्स्टंट पद -11 -10 टाकायचे. पहिला स्तंभ तसाच ठेवायचा d मधला, दुसरा बदलायचा आणि तो डिटरमिन झाला. तो निश्चय झाला 5 -11 2 -10 आणि त्याची किंमत येते तिरकस गुणाकार 5 आणि -10 चा आणि 2 आणि -11 चा आणि त्यांचं सबट्रॅक्शन. म्हणजे 5 × -10 -2 × -11 दॅट इज -50 + 22 आणि ती किंमत येते -28. आता आपण क्रेमरचा रूल वापरू. x बरोबर dx भागिले d. x ची किंमत काय येते? dx भागिले d दॅट इज -14 + 14 = -1. दुसरी किंमत y = dy by d -28/14 दॅट इज -2. म्हणून समीकरणाची उकल आलेली आपली xy = -1 -2. x = 1 y = -2. पुढचं उदाहरण
खालील समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. 3x - 2y = 3, 2x + y = 16. आता आपण हे समीकरण स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये लिहून नंबर दिले. x चे सहगुणक, नंतर y चे सहगुणक, x ची टर्म, नंतर y ची टर्म, नंतर स्थिर पद. तर D झाला आपला x y च्या सहगुणकाचा डिटरमिनंट 3, 2, 2, 1. त्याची किंमत आहे 3 × 1 - 2 × -2. तिरकस गुणाकार केले. 3 आणि 1 चा तिरकस गुणाकार, 2 आणि -2 चा तिरकस गुणाकार आणि त्यांची वजाबाकी. ती येते 3 + 4 = 7. dx काढायचा आहे. dx काढण्यासाठी काय करू? D मधला पहिला कॉलम जो आहे 3, 2 तो आपण स्थिर संख्या 3 आणि 16 ने रिप्लेस करू. म्हणजे dx होईल पहिल्या कॉलममध्ये 316, दुसऱ्या कॉलममध्ये -21 ॲज इट इज, जसं तसं. आणि तिरकस गुणाकार 3 आणि 1 चा आणि 16 आणि -2 चा आणि त्यांची वजाबाकी. 3 × 1 - 16 × -2. ते येतं 3 + 32 = 35. dy काढताना D मधला आपण दुसरा स्तंभ जो आहे -21 तो रिप्लेस करू 316 ने. म्हणजे पहिल्या स्तंभामध्ये 3, 2 जसेच तसे आणि दुसऱ्या स्तंभामध्ये काय लिहायचे 316 आणि त्यांचा किंमत काढताना 3 आणि 16 चा तिरकस गुणाकार, 2 आणि 3 चा तिरकस गुणाकार, त्यांची वजाबाकी. 3 × 16 - 2 × 3 = 48 - 6 दॅट इज 42. आता क्रॅमरचा रूल वापरू आपण. x = dx/d = 35/7. 35/7 5 येतात. y = dy/d = 42/7 = 6. म्हणजेच सोल्युशन येतं आपलं xy = 5, 6. xy = 5, 6 हे सोल्युशन आलं. पुढचं उदाहरण. खालील एक सामायिक समीकरण क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. समीकरण दिलेत. y + 2x - 19 = 0, 2x - 3y + 3 = 0. आता ही समीकरणं सोडवताना आता हे आपल्या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये नाही आहे. आपला स्टँडर्ड फॉर्मॅट काय आहे? x ची टर्म आधी पाहिजे, y ची टर्म नंतर पाहिजे आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडे स्थिर संख्या पाहिजे. तर आपण त्या फॉर्ममध्ये लिहून घेऊया. y + 2x च्या ऐवजी आपण 2x + y लिहूया. तर समीकरण होईल 2x + y = 19. -19 ते उजव्या बाजूला गेल्यानंतर +19 होतात. दुसरं समीकरण 2x + 3y = -3. आता या दोन समीकरणांचा आपण D लिहूया. D काय येईल? 1 चे सहगुणक 2, 2 पहिल्या स्तंभात, y चे सहगुणक 1 आणि -3 दुसऱ्या स्तंभात. म्हणून हा निश्चयक 2, 1, 2, -3 असा आला. यांचा तिरकस गुणाकार 2 आणि -3 चा आणि 1 आणि 2 चा आणि त्यांची वजाबाकी. तर तिरकस गुणाकार 2 आणि -3 चा -6 येतो आणि 1 आणि 2 चा 2 येतो आणि त्यांची वजाबाकी ते -8. D ची किंमत -8 आलेली आहे. dx लिहिताना काय करतो आपण? D मधला पहिला स्तंभ स्थिर संख्याने म्हणजे 19 - 3 ने रिप्लेस केला. पहिला स्तंभ रिप्लेस केला, दुसरा तसा ठेवला. निश्चयक -19, 1, -3, -3. त्याची किंमत 19 आणि -3 चा गुणाकार आणि -3 आणि 1 चा गुणाकार तिरकस आणि त्यांची वजाबाकी. ती येते -19 × -3 -57 आणि 3 × 1 3 आणि त्यांची वजाबाकी केली तर तो +3 होईल. आणि त्यांचं -57 + 3 येतच -54. दुसरा निश्चयक dy लिहिताना आपण काय करतो? D मधला दुसरा स्तंभ स्थिर पदाने रिप्लेस करायचा, बदलायचा. त्या 1 आणि -3 च्या जागी आपण 19 आणि -3 लिहूया. आणि मग त्या निश्चयाची किंमत काढणार 2 आणि 3 चा गुणाकार आणि 2 आणि 19 चा गुणाकार आणि त्यांची वजाबाकी. येते -6 - 38 = -44. आता क्रॅमरचा रूल काय आहे? x = dx/d. किमती टाकल्या. -50 = -8. 2 ने जर भागलं अंशस्थानी छेदस्थानी दाबल्यामुळे मिळतं 27/4. आणि क्रॅमरच्या y ची किंमत कशी काढतो? dy/d. मग dy ची किंमत -44/-8 तो येतो 11/2. आणि म्हणून या समीकरणाची उकल येते xy = 27/4 11/2. x ची व्हॅल्यू 27/4, y ची व्हॅल्यू 11/2.
खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. 3x - 4y = 10, 4x + 3y = 5. आता हे स्टँडर्ड फॉर्मॅटमध्येच इक्वेशन असल्यामुळे समीकरण असल्यामुळे डी लिहूया. निश्चय 1 डी लिहूया. निश्चय 1 डी लिहिताना 1 चे सहगुणक 3 आणि 4 ते पहिल्या स्तंभात लिहिले. y चे सहगुणक -4 आणि 3 ते दुसऱ्या स्तंभात लिहिले. निश्चय झाला 3 - 4 4 3. त्याची किंमत काढताना तिरकस गुणाकार 3 × 3 3 3 × 3 आणि 4 × -4 त्यांची वजाबाकी ती येते 9 + 16 = 25. dx लिहिताना आपण पहिला स्तंभ जो होता 3 4 त्याच्याऐवजी 10 5 लिहूया उजव्या बाजूचे आकडे. तर 10 5 उजव्या बाजूचे आकडे लिहिले. हा निश्चय तयार झाला. याची किंमत काढताना 10 आणि 3 चा गुणाकार आणि 5 आणि वजा 4 चा गुणाकार. 10 × 3 - 5 × -4 दॅट इज ते येतं 30 + 20 30 + 20 = 50. नंतर dy निश्चयक लिहायचा. dy निश्चयक लिहिताना d मधला आपण दुसरा स्तंभ जो आहे y च्या सहगुणकाचा तो स्तंभ आपण 10 5 ने रिप्लेस करू स्थिर पदांनी. नंतर हा निश्चयक मिळेल. त्या निश्चयाची किंमत काढताना 3 आणि 5 चा प्रॉडक्ट तिरकस गुणाकार, 4 आणि 10 चा प्रॉडक्ट आणि त्यांची वजाबाकी. 3 × 5 - 4 × 10 = 40 15 - 40 15 - 40 येतात -25. आता क्रॅमरचा नियम वापरला तर x = dx/d = 50/25 = 2 आणि y = dy/d y = dy/d = -25/25 = -1. म्हणून उकल येते xy = 2 - 1. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी असलेले बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका, की जेणेकरून आपल्याला या चॅनलवर अपलोड होणारे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि आपल्याला व्हिडिओ लवकरात लवकर बघता येईल. थँक यू. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.